नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विनंतीला न जुमानता अनेक विमान कंपन्या या काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांकडून घरी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाडं आकारतायत। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर विमान कंपन्यांनी श्रीनगर ते देशातील प्रमुख शहरांचं भाडं 2 ते 4 पट वाढवलेलं आहे। अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर याचे स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत आणि म्हटलंय की ही कठीण परिस्थितीमध्ये देखील विमान कंपन्या नफा कमवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आपण पाहतोय नागरी उड्डाण मंत्रालयाने विनंती करत देखील त्याला न जुमानता अनेक विमान कंपन्या काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांकडून घरी परतण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाडं आकारतायत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, एकीकडे काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये बरेच पर्यटक आहेत, नागरिक आहेत, ते अडकलेले आहेत, त्यांना घरी परतायचंय, मात्र विमान कंपन्या आपला नफा कमावण्यासाठी आता कसर सोडत नसल्याचं पाहायला मिळतंय। बरोबर आहे। विमान कंपन्यांना केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री नायडू आणि केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल दावा केला होता की आम्ही विमान कंपन्यांना विनंती केलेली आहे की कमीत कमी भाडं आकारावं। पण आज जर भाड्याची ज्या पद्धतीने माहिती मिळते, साधारणतः मुंबई ते दिल्ली जे विमान आहे ते साधारणतः त्याची किंमत हे 35,000 रुपये एका माणसासाठी लागत आहे, तिकीट लागत आहे। त्यानंतर सोबतच जर बघितलं तर दिल्ली सारख्या ठिकाणी दिल्ली ते मुंबई हे जे विमान प्रवास आहे याला साधारणतः 28,000 रुपये 29,000 रुपये तिकीट लागत आहे। याचा अर्थ असा होतो की साधारणतः 5 ते 7,000 रुपये असलेलं तिकीट जे आहे जर तुम्ही आज बुक करत असेल तर साधारणतः त्याला 3 पट पैसे द्यावे लागतील। जर एका व्यक्तीला हे 3 पट पैसे द्यावे लागेल, समजा संपूर्ण कुटुंब जर श्रीनगरला गेलं असेल तर त्याला साधारणतः 1 ते 1.5 लाख रुपये या संदर्भात खर्च करावा लागेल। त्यामुळे केंद्र सरकारचं या कंपन्या ऐकतात की नाही ऐकत की या प्रकारे या सगळ्या ज्या हवाई वाहतूक कंपन्या ज्या आहेत या कंपन्या एक प्रकारे सर्वसामान्य पर्यटकांना त्रास देण्याचा प्रयत्न करताय का सर्वसामान्य कंपन्यांना ज्या पद्धतीनं सर्वसामान्य नागरिक जे आहेत, पर्यटक जे आहेत, त्यांना एकदम ज्या पद्धतीनं अडचणीत आणण्याचा प्रयत्न करताय, असं असताना केंद्र सरकारने आता कठोरपणे भूमिका घ्यावी अशी मागणी पर्यटक करत आहेत। बरं प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला दणका, पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा बंद, अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद, तर सिंधू जल कराराला स्थगिती, परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषदेत घोषणा। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा। धर्म विचारून पर्यटकांना मारलं, संपूर्ण जग बघेल असं उत्तर देणार, राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। केंद्र सरकारनं आज पुन्हा बोलावली सर्वपक्षीय बैठक, राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत खरगे आणि राहुल गांधीही सहभागी होण्याची शक्यता। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले पर्यटक महाराष्ट्रात परतले, रात्री विशेष विमानानं सर्व प्रवासी स्वगृही दाखल। पहलगाममधील हल्ल्याच्या विरोधात देशात संतापाची लाट, आज डोंबिवली, परभणी आणि मालेगावमध्ये बंदची हाक। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंचं पार्थिव पुण्यात दाखल, थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार, कुटुंबांना अश्रू अनावर, मोठा बंदोबस्तही तैनात। हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले यांना अखेरचा निरोप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलं पार्थिवाचं दर्शन, पीडित कुटुंबाचं केलं सांत्वन। दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दिलीप देसलेंच्या पार्थिवावर पनवेलमध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, कुटुंबियांसह नातेवाईकांचा फुटला अश्रूंचा बांध। पहलगाम हल्ल्यात मारले गेलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना अखेरचा निरोप, पत्नी हिमानीचा सल्यूट करत पतीला अखेरचा निरोप। भारतातील मुस्लिमांवर अन्याय झाल्याची भावना, हल्लेखोरांना वाटलं की मुस्लिमांसोबत चुकीचं घडतंय, रॉबर्ट वाड्रा यांचं वादग्रस्त वक्तव्य, तर वाड्रांनी माफी मागावी, भाजपची मागणी।
पहलगाममधील हल्ल्यानंतर NIA कडून तपास सुरू. तपास यंत्रणा आज घटनास्थळी जाऊन करू शकतात सीन रिक्रिएशन. आणि IPLच्या मैदानात पहलगाम हल्ल्याचा निषेध. काळी पट्टी बांधून मैदानात उतरले खेळाडू. मुंबई आणि हैदराबादच्या खेळाडूंनी सामन्याआधी वाहिली श्रद्धांजली. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि या हल्ल्यात निष्पाप 26 जणांचा बळी गेलेला आहे, तर महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झालाय. या हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये उन्हाळी सुट्टीसाठी सहलीला गेलेले हजारो पर्यटक अडकून पडलेत. महाराष्ट्रातील पर्यटकांना घेऊन येण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विशेष विमानाची सोय केली होती. हे विशेष विमान पहाटे 3:30 वाजता मुंबई विमानतळावर दाखल झाले आणि त्यामुळे महाराष्ट्रात परतलेल्या पर्यटकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. दरम्यान महाराष्ट्रातील पुण्यातील 500हून अधिक पर्यटक अजूनही जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेले आहेत. आज विशेष विमानाद्वारे 182 पर्यटकांना परत आणलं जाईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या अडकलेल्या पर्यटकांना राज्यात परतायचंय असं पुणे जिल्हा प्रशासनानं बुधवारी संध्याकाळी सांगितलं. विशेष विमानांद्वारे त्यांच्या सुरक्षित परतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान पहलगाममध्ये अडकलेल्या पर्यटकांना राज्यात आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील श्रीनगरमध्ये दाखल झालेत. त्यांनी पर्यटकांना दिलासा देत सुरक्षेची हमी दिली आहे. तसंच विशेष विमानातून जवळपास 75 पर्यटकांना मुंबईत पाठवण्यात आले. दरम्यान संकटात धावून येणारा नेता अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ओळख आहे आणि त्याचप्रमाणे काश्मीरमध्ये महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप महाराष्ट्रात आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री श्रीनगर विमानतळावर विशेष विमानाची व्यवस्था केली. पर्यटकांना शिंदेंनी धीर दिल्यानंतर पर्यटकांनी देखील शिंदेंचे आभार मानले. श्रीनगर शहरामध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये जे पर्यटक अडकलेले आहेत त्या सर्वांची इकडनं सुखरूपपणे पाठवणी जे ते करतायत. आपण इथे पाहू शकतो हे सर्व महाराष्ट्रातले पर्यटक आहेत जे आता मुंबईला निघालेले आहेत. रात्री 12:30 वाजता विशेष विमानाने त्यांची मुंबईला जाण्यासाठी व्यवस्था स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहेत. आपल्यासोबतच साहेब तुम्ही सर्व पर्यटकांशी स्वतः वन टू वन बोललेले आहात, सर्वांचे ख्यालीकुशाल देखील विचारले आहेत आणि त्यांची आता सुखरूपपणे मुंबईला पाठवणी तुम्ही केलेली आहे विशेष विमानाच्या माध्यमातून. काय सांगा? मी काल आपले टीम पाठवली होती खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची आणि त्यांनी काल त्यांचे लोक पाठवले होते आणि त्यांची बऱ्याच लोकांशी भेट झाली आणि माझं देखील बोलणं करून दिलं त्यांनी आणि त्यामुळे मी अनेक ग्रुपशी बोललो. त्यामुळे लोकांमध्ये एक भीती होती, एक भीतीचं वातावरण होतं, एक पॅनिकनेस होतं सगळ्यांमध्ये एक थोडं आणि त्यावेळेस आपल्याला त्यांना मॉरल सपोर्ट देण्याची आवश्यकता होती. मी देखील अनेक लोकांशी बोललो आणि मग मला वाटलं की आपण स्वतःच या ठिकाणी जाऊन यांना भेटून यांचं मुंबईकडे त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी जायचं ते नियोजन करावं आणि म्हणून मी स्वतः एक येताना 75 सीटर विमान देखील त्यांच्यासाठी सोबत घेऊन आलो आणि आता त्या विमानातून ते रवाना होत आहेत. याचा आनंद आहे मला. सर्व भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. बदला हा घेतलाच पाहिजे. एअर स्ट्राईक असो किंवा सर्जिकल स्ट्राईक अशीच काहीतरी कठोर कारवाई करण्याची मागणी करतात. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी परदेशातला दौरा रद्द केला आणि त्यांनी अतिशय इमर्जन्सी बैठक घेतली आणि आपले कर्मठ गृहमंत्री कर्तव्यदक्ष गृहमंत्री अमित शाह साहेबांना देखील इकडे पाठवलं. त्यांनी देखील आढावा घेतला, जखमींची विचारपूस केली, त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली आणि त्यामुळे मला वाटतं की ईट का जवाब पत्थर से करारा जवाब मिलेगा आणि जे काही जे निरपराध बेकसूर लोकांची जी शहादत झाली, बलिदान झालं आहे त्यांचं व्यर्थ जाणार नाही आणि हे मोदीजींचं सरकार आहे. पाकिस्तानला धडा शिकवेल, घुसके मारनेवाला सरकार आहे आणि जसं पूर्वी सर्जिकल स्ट्राईक झाला त्यापेक्षा मोठा स्ट्राईक सर्जिकल स्ट्राईक झाल्याशिवाय राहणार नाही आणि पाकिस्तानला धडा शिकवला जाईल असा विश्वास आम्हाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, श्रीनगर.